भारतामध्ये चलनामधल्या कागदी नोटा बाद करण्याचा सरकार विचार करत आहे आणि त्या जागेवरती प्लास्टिकच्या म्हणजे पॉलिमरच्या नोटा येणार आहेत। तशी तयारी आरबीआयनं सुरू केली आहे। सध्या चलनामध्ये असलेल्या नोटांच्या छपाईला मोठा खर्च येतोय। त्या नोटा लवकर खराब होतात किंवा मळक्या, कळकट, चुरगळलेल्या नोटा चलनात वापरताना त्रासही होतोय। शिवाय चलनात वापरण्यायोग्य नसलेल्या नोटा नष्ट करणंही अवघड असतं। त्यामुळे प्लास्टिकच्या नोटांचा पर्याय म्हणून विचार केला जातोय। प्लास्टिक नोटा या दीर्घकाळ चालतात, त्या परत परत छापण्याची गरज भासत नाही, त्यामुळे मोठा खर्च वाचतो। रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक वर्ष 2024-25च्या अहवालानुसार नोटा छपाईवरील खर्च 6,372 कोटींवरती पोहोचलाय। लवकरच प्लास्टिक नोटांचा एक पायलट प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे। डुप्लिकेट नोटांना आळा घालण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो। याशिवाय आतापर्यंत 60 देशांमध्ये अशा प्रकारे पॉलिमरच्या नोटा वापरल्या जातात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि एनडीटीव्ही मराठीला सगळ्या प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका।